हॅलो फ्रेंड्स, लास्ट पार्टमध्ये आपण पॅकेजिंग मटेरियल्सचे इंट्रोडक्शन, त्याचे टाईप्स, क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर कंपोनेंट्स ऑफ पॅकेजिंग, ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेजिंग बघितलं. आजच्या पार्टमध्ये आपण सिलेक्शन क्रायटेरिया फॉर पॅकेजिंग मटेरियल हे बघणार आहोत. सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे काय? पॅकेजिंग मटेरियलचं वेगवेगळे जे काही गुणधर्म असतात त्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल सूट झालं पाहिजे. कोणतेही एखादं मटेरियल घेऊन त्यामध्ये आपण आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट किंवा डोसेज फॉर्म पॅक करू शकत नाही. ठीक आहे, तर त्यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया फॉर पॅकेजिंग मटेरियलमध्ये 13 क्रायटेरिया आहेत. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच भौतिक गुणधर्म. फॅसिलिटीज अवेलेबल म्हणजे ज्या काही उपलब्ध असलेल्या सोयी आहेत ते. फॉर्म्युलेशन ऑफ कंपोनेंट्स, त्याच्यानंतर स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता, इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था, कन्व्हिनियन्स म्हणजे सोय. परत मिसलेनियस क्रायटेरियामध्ये वेगवेगळे निकष येऊ शकतात. त्याच्यानंतर रेग्युलेशन्स म्हणजे जे काही नियम वगैरे असतात किंवा कायदे असतात जे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला आलेले असतात ते. बायर स्पेसिफिकेशन म्हणजे खरेदी करताना जे काही स्पेसिफिकेशन्स असतात ते. सोशिओ कल्चर क्रायटेरिया, सामाजिक किंवा सांस्कृतिक जे निकष आहेत ते कन्सिडर केलं जातं. रिटेलिंग कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे विक्रीचे जे वैशिष्ट्य असतात ते. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल क्रायटेरिया, पर्यावरणातले जे निकष असतील ते. आणि डिस्पोजिबिलिटी म्हणजे विल्हेवाट करणे हे येतात. तर आता हे सगळे जे क्रायटेरिया आहेत ते आपण वन बाय वन बघूयात. पहिला आहे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे भौतिक गुणधर्म. त्यामध्ये काय आहे? पॅकेजिंग मटेरियल सिलेक्शन डिसिजन्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय सर्टन फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोडक्ट लाईक फिजिकल स्टेट, वेट, स्टॅबिलिटी, फ्रॅजिलिटी, रिजिडिटी, सरफेस फिनिश एट्सेट्रा. जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे जे काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते कन्सिडर करून पॅकेजिंग मटेरियलचं सिलेक्शन केलं जातं. तर काय असले पाहिजे? फिजिकल स्टेट ऑफ द प्रोडक्ट, त्याच्यानंतर वेट ऑफ द प्रोडक्ट, स्टॅबिलिटी ऑफ प्रोडक्ट, फ्रॅजिलिटी म्हणजे तुटण्याचं डेलिकेट नसला पाहिजे तो. त्याच्यानंतर रिजिडिटी म्हणजे कडकपणा, सरफेस फिनिश, ह्या गोष्टींचं कन्सिडरेशन करून पॅकेजिंग मटेरियल सिलेक्शन केलं जातं. फॅसिलिटीज अवेलेबल म्हणजे जे काही सुविधा असतील त्यांचं कन्सिडरेशन. सिलेक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल डिपेंड्स अपॉन फॅसिलिटीज रिक्वायर्ड टू कन्वर्ट दीज मटेरियल्स इनटू पॅकेजिंग कंपोनेंट्स. म्हणजे काय? पॅकेजिंग मटेरियल तयार करण्यासाठी पण जे काही मटेरियल असतं तर ते कंपोनेंट तयार करताना जे काही त्याला प्रोसेसिंगमधनं जावं लागतं त्याचं कन्सिडरेशन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय? प्रेशराइज डिस्पेन्सर रिक्वायर्स स्पेशल फिलिंग, सीलिंग अँड लेबलिंग इक्विपमेंट. म्हणजे ते इक्विपमेंट्स आहेत की नाही तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी, ते मटेरियल तयार करण्यासाठी याचं कन्सिडरेशन केलं जातं. तिसरा आहे फॉर्म्युलेशन कंपोनेंट्स म्हणजे फॉर्म्युलेशनमध्ये जे काही कंपोनेंट्स आहेत त्याचं कन्सिडरेशन. The product may react with the package such as the release of alkali from the glass or the corrosion of metals and in turn the product is destabilized. म्हणजे जे काही पॅकेज आहे आपलं किंवा पॅकेजिंग मटेरियल आहे तर त्यामध्ये जो आपला फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म आहे त्याची रिॲक्शन होऊ शकते. जर ग्लास असेल तर तिथं अल्कली रिलीज होऊ शकतो किंवा जर मेटल असेल तिथं तर करोजन म्हणजेच गंजणं होऊ शकतं. त्यामुळे प्रोडक्ट डिस्टेबलाइज्ड होतं म्हणजे स्टेबल राहत नाही तो प्रोडक्ट. त्याच्यात केमिकल चेंजेस होऊ शकतात जे की हार्मफुल असतात. दस स्टॅबिलिटी अँड कम्पॅटिबिलिटी विथ द फॉर्म्युलेशन कंपोनेंट्स आर मेजर कन्सर्न. कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? सुसंगता.
तर हे सगळे मेजर कन्सर्न्स आहेत. त्याच्यानंतर चौथा आहे स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे काय? स्थिरता. सर्टन एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक मॉइश्चर, ऑक्सिजन, लाईट, फ्लेम, बॅक्टेरिया, फंगाय, chemical action etc. affect stability of formulation. एन्व्हायरमेंटमधले जे काही फॅक्टर्स असतात, जसं की एन्व्हायरमेंटमध्ये मॉइश्चर कंटेंट असू शकतो, ऑक्सिजन असतं, त्याच्यानंतर प्रकाश असतो, फ्लेम म्हणजे जसं की हीट असते ते, त्याच्यानंतर बॅक्टेरिया, फंगाय किंवा केमिकल ॲक्शन ह्याचं कन्सिडरेशन केलं जातं की जे फॉर्म्युलेशन असतं फार्मास्युटिकल किंवा प्रोडक्ट किंवा डोसेज फॉर्म जो असतो त्याच्या स्टॅबिलिटीला अफेक्ट करतं. मग हे कन्सिडर करूनच आपल्याला पॅकेजिंग मटेरियलचं सिलेक्शन करावं लागतं, जेणेकरून स्टॅबिलिटी ऑफ फॉर्म्युलेशन अफेक्ट होणार नाही. In addition, formulation components may react with the package to release constituents from the packaging material, such as alkali from the glass, or exhibit corrosion of metals that in turn destabilizes the product. ठीक आहे, फॉर्म्युलेशन ऑफ कंपोनेंट सारखंच ते इथे पण तेच आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे कन्व्हिनियन्स. इकॉनॉमी, त्याच्या अगोदर इकॉनॉमी बघूया. तर इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्था. इन फार्मास्युटिकल पॅकेजिंग, क्वालिटी ऑफ पॅकेजिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन व्ह्यू ऑफ प्रोडक्ट स्टॅबिलिटी ॲज वेल ॲज मार्केटिंग. ॲस्थेटिक व्हॅल्यू. ॲस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे सौंदर्य किंवा दिसायला एखादं पॅकेजिंग खूप सुंदर असतं, तर असं कन्सिडरेशन. ॲस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे काय? अट्रॅक्टिव्ह, सुंदर दिसण्यासाठी असं. ऑफ प्रोडक्ट अँड कॉस्ट आर रिलेटेड पॅरामीटर्स ॲज गुड ॲस्थेटिक म्हणजे एक्सपेन्सिव्ह. प्रोडक्ट्स युजली यूज एक्सपेन्सिव्ह पॅकेजिंग. Usually packaging material selection is made without impairing the packaging requirement. पुढचा आहे convenience. A selection of packaging material is made based upon its certain features like suitability to produce packaging systems for ease to open and close, ease to dispense, ease to dispose of, ease to recycle, ease to identify, ease to handle, convenience to pack, convenience to stack, convenience to display. कन्व्हिनियन्स म्हणजे काय? सोय. काही फीचर्स असतात ज्याचं कन्सिडरेशन केलं जातं याच्यामध्ये, लाईक सुटेबिलिटी टू प्रोड्यूस पॅकेजिंग सिस्टीम्स फॉर ईज टू ओपन म्हणजे तो प्रोडक्ट उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी, तसंच ईज टू डिस्पेन्स म्हणजे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, ईज टू डिस्पोज ऑफ म्हणजे विल्हेवाट लावण्यासाठी, ईज टू रिसायकल म्हणजे एखादा असं फार्मास्युटिकल पॅकेजिंग असते जे आपल्याला परत यूज करता येते, तर असं. ईज टू आयडेंटिफाय म्हणजे ओळखता आलं पाहिजे, ईज टू हँडल त्याच्यानंतर हाताळता आलं पाहिजे व्यवस्थित, कन्व्हिनियन्स टू पॅक, कन्व्हिनियन्स टू स्टॅक आणि कन्व्हिनियन्स टू डिस्प्ले. पुढचा आहे मिसलेनियस क्रायटेरिया. विविध निकष. द सोशिओ culture factors may also influence material. In addition, consumer attitudes also have to given due consideration. म्हणजे काय? सामाजिक किंवा जे सांस्कृतिक घटक असतात त्यांचा प्रभाव पडतो मटेरियल सिलेक्शनमध्ये. आणि यामध्येच काय? इन ॲडिशन कन्झ्युमर ॲटिट्यूड म्हणजे जे काही ग्राहक असतात जो त्या प्रोडक्टचा, त्या फार्मास्युटिकल प्रोडक्टचा उपभोग घेत असतात,
त्यांचं पण कन्सिडरेशन केलं जातं. द ग्रोथ ऑफ कन्झ्युमरिझम इन अ नंबर ऑफ कंट्रीज सजेस्ट दॅट सिलेक्शन शुड बी मेड विथ मेटिक्युलस केअर. म्हणजे काळजीपूर्वक काळजी, खूप जास्ती प्रमाणात काळजी, असं मेटिक्युलस म्हणजे. रेग्युलेशन्स म्हणजे नियम. पॅकेजिंग अँड लेबलिंग मे सब्जेक्ट टू गव्हर्नमेंट रेग्युलेशन इन द कंट्रीज. वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे नियम असू शकतात तिथल्या पॅकेजिंगशी रिलेटेड. त्याच्यानंतर सम कंट्रीज हॅव स्पेसिफाईड पॅकेजिंग स्टँडर्ड्स फॉर सर्टन प्रोडक्ट्स. इफ सच रेग्युलेशन्स अँड स्टँडर्ड्स आर to be strictly followed, the product need to be packaged in containers made up of recommended materials. ह्याचं एक सोपं एक्झाम्पल सांगते. मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या बॅन झाल्या होत्या. तर असे नियम असतात फार्मास्युटिकल प्रोडक्ट पॅक करताना. बायर स्पेसिफिकेशन आहे पुढचं, म्हणजे खरेदीदारचा तपशील. जो काही खरेदी करणारा असतो फार्मास्युटिकल प्रोडक्ट किंवा डोसेज फॉर्म, त्यांचं कन्सिडरेशन. In some cases, buyers like the exporters to give packaging specification. While incorporating such specifications, it should also be ensured that packaging satisfies other requirements. कंझ्युमर किंवा बायर त्यांच्या रिव्ह्यूज बघतो आपण. आपलं सजेशन असतात काही काही प्रोडक्टच्या बाबतीत की हे असं असलं पाहिजे, किंवा आपल्याला जसं हवं आहे तसं आपण सजेशन्स देतो. तसंच बायर्सचं पण काही स्पेसिफिकेशन असतं. इनकॉर्पोरेटिंग म्हणजे काय, समावेश करतात. जे बायर्सचे स्पेसिफिकेशन्स असतात त्याचा समावेश करूनच, जे त्यांना सॅटिस्फाय करू शकतं अशा रिक्वायरमेंट घेऊनच पॅकेजिंग मटेरियलचं सिलेक्शन केलं जातं. सोशिओ कल्चरल क्रायटेरिया आहे पुढचं, म्हणजे सामाजिक सांस्कृतिक निकष. While designing the packaging for a product, socio-cultural relating to the importing country like customs, traditions, beliefs, etc. should also be considered. जेव्हा पॅकेजिंगचं सिलेक्शन केलं जातं प्रोडक्टसाठी, तेव्हा सोशिओ कल्चरल रिलेटेड फॅक्टर्स त्यांचं इम्पोर्टिंग केलं जातं कंट्रीजमध्ये. जसे की तिथल्या प्रथा, त्याच्यानंतर परंपरा, किंवा तिथे काही श्रद्धा असतात, विश्वास असतो. ह्या गोष्टींचा विचार घेऊनच पॅकेजिंग मटेरियलचं सिलेक्शन केलं जातं. पुढचं आहे रिटेलिंग कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे विक्रीची वैशिष्ट्ये. द नेचर ऑफ रिटेल आउटलेट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सिडरेशन in packaging decisions. The package has therefore to perform many of the sales tasks and hence it must attract attention, describe the product features, give the consumer confidence and make a favorable overall impression. The package has to therefore perform many sales tasks, म्हणजे वेगवेगळे फीचर्स आणि त्याला फेवरेबल, अनुकूल असे छाप पाडू शकतात जे कंझ्युमर. आणि तसंच रिटेलर्ससाठी जे काही फार्मासिस्ट असतात त्यांनाही असं वाटलं पाहिजे की हा प्रोडक्ट, याची पॅकेजिंग छान आहे, मग तो आपल्या शॉपमध्ये, मेडिकलमध्ये किंवा फार्मसीमध्ये ठेवावा. एन्व्हायरमेंटल क्रायटेरिया. Packaging material selection decisions are influenced by certain environmental factors like weather and climatic factors. The packaging material should be capable of withstanding the stresses and hazards of handling and transportation, stacking, storing, etc. under diverse conditions globally. Packaging material जे काही धोके असतात एन्व्हायरमेंटल, त्याच्यानंतर वारा, वादळ किंवा पाऊस, अशा गोष्टींना, त्याच्यानंतर जे काही तणाव निर्माण करतात त्या गोष्टींना सक्षम असलं पाहिजे, ते केपेबल असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे ते सगळं हँडल करण्यासाठी. ग्लोबली म्हणजे जागतिक स्तरावर, फक्त एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणासाठी नाही.
डिस्पोसिबिलिटी म्हणजे विल्हेवाट लावणे. अटेन्शन शुड बी also paid to the aspects relating to the disposal of the container. ठीक है. One of the qualities required for good package is that it could be easily disposed of or recycled. Easily disposed of and recycled. याच्यामध्ये काय येतं तर एन्व्हायरमेंटला हानी पोचवलं नाही पाहिजे, लवकर डिस्पोज झालं पाहिजे असा पॅकेजिंग मटेरियलचं सिलेक्शन केलं पाहिजे किंवा ज्याचा परत रियूज होऊ शकतो असा. ठीक आहे. तर या पार्टमध्ये आपण सिलेक्शन क्रायटेरिया फॉर पॅकेजिंग मटेरियल बघितलं. 13 क्रायटेरिया. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, फॅसिलिटीज अवेलेबल, फॉर्म्युलेशन कंपोनेंट्स, स्टॅबिलिटी, इकॉनॉमी, कन्व्हिनियन्स, मिससिलेनियस क्रायटेरिया, रेग्युलेशन्स, बायर स्पेसिफिकेशन्स, सोशिओ कल्चर क्रायटेरिया, रिटेलिंग कॅरेक्टरिस्टिक्स, एन्व्हायरमेंटल क्रायटेरिया, डिस्पोजेबिलिटी. नेक्स्ट पार्टमध्ये जे आपण टाईप्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ पॅकेजिंग मटेरियल बघितलं होतं त्यातलं ग्लास इन डिटेल बघणार आहोत. ग्लासचं ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, uses, composition of glass, process of forming glass containers, types of glass, हे सगळं पुढच्या पार्टमध्ये, तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत.